नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला पावट्याचं कालवण करायचं आहे. अगदी झणझणीत आणि अगदी सोप्या पद्धतीने बरं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावरान पद्धतीचं. त्याच्यासाठी मी इथे पावटा घेतलेला आहे. हा पावटा मी इथे निसून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2-4 आहेत ना माझ्याकडं हरभऱ्याचे दाणे होते ते घेतलेले आहेत मी. ते असेच होते म्हणून टाकलेत. असं काही हे नाही की टाकलेच पाहिजे. त्याच्यासाठी इथं आपल्याला एक वाटण काढायचं आहे. मी ते कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत. तुम्ही पानं घेतलीत तरी देखील चालेल. त्यानंतर खोबरं घेतलं आहे मी इथे किसून. त्यानंतर थोडासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि इथे लसूण घेतलेला आहे. हे आपल्याला सगळं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आहे ना चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. हा सुद्धा आपल्याला लागणार आहे नंतर. तर मी ते सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकले. हे आपल्याला पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचं आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. मी इथे अजिबात पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे. कोथिंबिरीला थोडंसं मॉइश्चर असतंच त्याच्यात हे चांगलं असं बारीक वाटलं जातं. आता त्यानंतर मी इथे कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये मी इथे 2 पळ्या तेल टाकणार आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. कुणाला तेल जास्त लागतं तर कुणाला कमी लागतं. हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तेल छान गरम झालं की त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. आणि कांदा टाकल्याच्या नंतर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या स्टेजला लसूण आहे ना ठेचून टाकला तरी देखील चालेल. पण मी ते वाटणात टाकलं होता म्हणून मी ठेचून वगैरे टाकणार नाही आहे. त्यानंतर जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे आपल्याला मिनिटभर असं परतून घ्यायचे. वाटण तेलामध्ये आपण ज्यावेळेस टाकतो ना त्यावेळेस त्याचा सुगंध एवढा भारी येतो ना, खूप म्हणजे खूप भारी येतो. तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने. खूप जास्त वाटण घाटण वगैरे लागत नाही. अगदी झटपट होतं कालवण आणि खायला एक नंबर लागतं. त्याच्यामुळे नक्की करून बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे. तर त्याच्यासाठी मी इथे हळद घेतली आहे. त्यानंतर 2.5 चमचे मी इथे कांदा लसूण मसाला टाकणार आहे. तुमच्याकडे जर का कांदा लसूण मसाला नसेल, तुमच्याकडे जो कुठला ठेवणीतला मसाला असेल तो टाकला तरी देखील चालेल. त्यानंतर संडे मसाला टाकणार आहे मी इथे 1 छोटा चमचा. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपले हे मसाले जळणार नाही आणि छान असे परतले जातील. थंडच पाणी टाकणार आहे मी इथे, गरम पाणी वगैरे नाही टाकणार आहे. एकदम थोडंसं टाकायचं आहे. एक अर्धा पेल्यापेक्षाही कमी टाकलं ना तरीसुद्धा चालेल. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तर पाहू शकता आपला इथे छान असा मसाला परतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्या आहे ना जे आपण घुगऱ्या घेतल्या होत्या ना स्वच्छ धुवून घ्यायच्यात. आपल्याला जे पावट्याच्या घुगऱ्या आहेत ना त्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि त्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात. तुम्ही ह्याच्यामध्ये बटाटा टाकला तरी देखील चालेल. पण पावटा इथे भरपूर होता आणि मला 2 लोकांसाठीच हे कालवण करायचं होतं म्हणून मी नुसता पावटा घेतलेला आहे. तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये बटाटा टाकायचा असेल, जास्त लोकांसाठी करायचा असेल तर तुम्ही बटाटा टाकला तरी देखील चालेल. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे. तर मी इथे पाणी थंडच वापरणार आहे, गरम पाणी घेतलेलं नाही आहे. मिक्सरचं भांडं इसळून आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी मसाला हा लागलेला असतो. आता इथे पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला हे ना मिक्स करून घ्यायचे आणि किती घट्ट पातळ आहे ते आपल्याला चेक करायचं आहे आणि तेवढं पाणी टाकायचं आहे. तुम्हाला रस्सा किती करायचा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी इथे आणखी थोडंसं पाणी वाढवलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे. खूप जास्त नाही, 2च चमचे टाकायचं आहे आणि हे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. शेंगदाण्याच्या कुटाने छान असा एक घट्टपणा येतो. त्याच्यामुळे मी इथे 2 चमचे टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट आणि इथे मीठ टाकले चवीनुसार. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या स्टेजला कोथिंबीर टाकली तरीसुद्धा चालेल, पण मी नंतर न टाकणार आहे. आता इथं कुकरच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तुमचा कुकर कसा आहे त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या करून घ्या. तर इथं आता ना मी शिट्ट्या करून घेते. 3 शिट्ट्यांमध्ये आपलं हे जे कालवण आहे ते छान असं शिजलं जातं. तर बघा आता मी आता कुकर गार झालेलं आहे. मी झाकण उघडून दाखवलं आहे तुम्हाला. किती छान असं कालवण आपलं दिसतंय सुद्धा, किती भारी आणि थोडंसं आटलेलं सुद्धा आहे आणि घुगऱ्यासुद्धा एकदम मऊसूद अशा शिजल्या गेलेल्या आहेत. मी दाखवते तुम्हाला. हे बघा एवढंच शिजल्या पाहिजे, खूप जास्त गाळ नाही झाला पाहिजे त्याचा. हे एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे. तर हे मिक्स करायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर ही कधी पण लास्ट टाका म्हणजे त्या कोथिंबीरीचा रंग चव खूप छान उतरते कालवणामध्ये
आता हे मिक्स करून घ्यायचे आणि हे कालवण तुम्ही गरमागरम बाजरीची भाकर, तांदळाची भाकर किंवा मग भातासोबत कशाही सोबत खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी माझी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी आवर्जून प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.